आज संध्याकाळी जेवणामध्ये बनवला होता वरमबट्टीचा बेत. तर म्हटलं चला आता पीठ भिजवून घेऊया. तर मी तर बट्टीचं पीठ भिजवत होते. त्यानंतर दुपारी जेवणाचे भांडे घासून ठेवलेले होते, ते भांडे पण लावून घेतले. कारण की काय होतं, संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक आणि बाकीची कामे, त्यात पिल्लूचं असतं मध्ये मध्ये, देवपूजा सगळीच कामे बघायची असतात. त्यामुळे म्हटलं आता अगोदर आज लवकरच स्वयंपाकाला लागते. अगोदर पीठ भिजवून ठेवलं होतं बट्टीचं आणि बट्टी शिजायला टाकली होती. त्यानंतर कपडे काढून आणले, भांडे भांडे लावले, कपडे काढून आणले, कारण की आज खूप सारे कपडे होते धुण्यामध्ये. फिरायला गेले त्याच्यानंतरचे कपडे सगळे. त्यानंतर घरातला किराणा संपलेला होता, तर दुपारीच किराणा घेऊन आले. ती म्हटलं तो किराणा पण भरून ठेवूया. आणि नंतर स्वयंपाक केला आणि जेवण केलं आणि लवकरच झोपी गेलो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठले. सगळे नाश्त्यामध्ये काय बनवतात पिल्लू, म्हटलं आज ढोकळा खायचं, तर तिच्यासाठी इथं आज ढोकळा बनवला होता, म्हणजेच आपला खमंग. कारण की आम्हाला दोघींना पण खूप आवडतो. आणि फिरून फिरून दोघींची तब्येत खराब झाली. माझ्या आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल. तर मी इथं पिल्लूला पण हॉस्पिटलला घेऊन चालले होते. आणि बघा आता पिल्लू माझं मोठं झालं आहे. अगोदर तर कड्यावरती म्हणजे खालीच उतरायला तयार नव्हती, आणि बघा आता पायी चालतं आहे. दवाखान्यात गेलो तर तिथं खूप सारे नंबर होते, तरी आम्ही लवकरच गेलो होतो दवाखान्यामध्ये. थोडा वेळ थांबलो, तिथं नंबरमध्ये बसलो. त्यानंतर पिल्लूचा नंबर आला. आणि बघा पिल्लू कसं शांत झालेलं होतं, कारण की खूप म्हणजे सर्दीने आणि खोकल्याने तापेमुळे ती खूप गळून गेलेली होती. आणि बघा बाहेर काहीतरी कार्यक्रम होता, त्याच्यासाठी ढोल वाजत होते. तिथं पिल्लूला एवढे आजारी असताना सुद्धा त्याच्यावर नाचायचं होतं. कारण की पिल्लूचं कसं वेगळंच काहीतरी असतं, लेकरांचं आजारी काही काही काहीच नाही. त्यानंतर डॉक्टरने दाखवलं, गोळ्या औषध घेतलं आणि घरी आलो. वेळ झाली होती संध्याकाळची, देवपूजा केली घरातली. त्यानंतर पिल्लूला घेऊन मंदिरात गेले, थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून. तर पिल्लूचं बघा काय चालू होतं, तर मंदिराच्या मागच्या साईडला थोडं छोटंसं गार्डन आहे, तर तिथे घेऊन जात होती. तिथून मला परत इकडं मंदिरात घेऊन